नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं डिसेंबर 2023 करता संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असेल ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं याचं चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा. या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं डिसेंबर 2023 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं डिसेंबर 2023 करताचं राशीफळ. सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल चर्चा करू. आता हे स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वरूपात बघू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे किंवा तुमच्या षष्ठ स्थानाचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करतो दिनांक 26 तारखेनंतर. हा जो शुक्र हा तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल. अष्टमेश जो आहे गुरु, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो आणि या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 31 तारखेला तो मार्गस्थ होणार आहे. तर एकंदरीत पाहायचं झालं तर षष्ठ भावात आहे शुक्र. याचा अर्थ थोडंसं तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडंसं तणावाखाली जाण्याची शक्यता या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. तर काळजी घ्या. या महिन्यामध्ये जे ग्रह आहेत ते म्हणावे तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत, परंतु काही ग्रह नक्कीच तुमच्या साथीने उभे राहणार आहेत. तर या तुमच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल सांगायचं झालं तर स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त येऊ शकेल या दरम्यान. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे मानसिक स्ट्रेस किंवा मानसिक तणाव आहे त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती होऊ शकेल आणि त्यामुळे थोडंसं डॉक्टरी इलाज करणं किंवा डॉक्टरांच्या संदर्भात काही सल्ले वगैरे घेणं त्याप्रमाणे वागणं ही गोष्ट तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची ठरेल. तर साधारणतः अशा कुठल्याही गोष्टी करू नका, की जेणेकरून तुमच्या मानसिकतेमध्ये म्हणजे तुमचा मानसिक गुंता आणखीन वाढेल. कुठल्याही प्रकारची मोठी रिस्क या महिन्यामध्ये घेऊ नका. ही गोष्ट महत्त्वाची आहे. थोडंसं मानसिक तणाव आणि त्याबरोबर येणारा शारीरिक त्रास हा थोडासा या दरम्यान जाणवू शकेल या महिन्यामध्ये. या संदर्भात काळजी घ्या. त्याचप्रमाणे आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर तुमचा जो धनेश आहे, पंचमेश आहे, अष्टमेश आहे किंवा लाभेश आहे, तो बुध आणि गुरु आहे. बुध आणि गुरुबद्दल सांगायचं झालं तर बुध जो ग्रह आहे, हा बुध ग्रह तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 13 तारखेला वक्री होणार आहे. साधारण 28 तारखे 29 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे आणि गुरु जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि गेल्या 4 महिन्यापासून तो वक्री अवस्थेत आहे. या दोन्ही ग्रहांचा किंवा तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर आर्थिक स्थैर्याच्या संदर्भात गोष्टी जेवढ्या अपेक्षित तुम्ही कराल, तेवढ्या अपेक्षेप्रमाणे चालणं थोडंसं कठीण होऊन बसेल. काळजी घ्या. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जसं तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे गोष्टी होताना कठीण होऊन बसतील. तुमचे अंदाज चुकतील. मग ते इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात असेल किंवा अन्य. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे ट्रेड करू नका. फक्त आणि फक्त भाग्याच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारची किंवा रिस्क ज्याला आपण म्हणतो ते अजिबात घेऊ नका. ती रिस्क तुमच्या अंगाशी येऊ शकेल. काळजी घ्या. अर्थात तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही, कारण तुमची जी रास आहे, पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कसे इन्कम वाढवायचं या संदर्भात तुमचं जे ज्ञान आहे, ते चांगलंच असतं. परंतु ज्यावेळेस ग्रहस्थिती थोडीशी वेगळी होऊन जाते, त्यावेळेस आपली मानसिकता सुद्धा बिघडते आणि त्या दरम्यान आपण चुकीचे निर्णय घेतो. तर अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यात थोडासा येऊ शकेल. थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे गुरु जो की तुमच्या व्यसनामध्ये आहे, वक्री आहे. जसं पाहिलं तर तो मार्गस्थ होण्यापर्यंत या महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 तारखेला. त्यामुळे त्याच्याकडून सुद्धा तुम्हाला फारसं सहकार्य मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. स्ट्रेस टेन्शन थोडंसं वाढू शकेल. मौनम सर्वार्थ साधम या सुभाषिताचा थोडासा अंगीकार तुम्ही केला, तर गोष्टी तुम्हाला तेवढ्या जाचक वाटणार नाही. अर्थात गोष्टी कशाप्रकारे शांत राहावं, कशाप्रकारे निर्णय घ्यावा, कशाप्रकारे इन डेप्थ विचार करायचा, सखोल विचार करायचा, हे तुम्हाला जे ज्ञान आहे ते अगदी बालपणापासूनच आहे किंवा अंगभूत आहे. तरीसुद्धा त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल. आणि ती महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संदर्भात फारसं काही चांगलं ग्रहमान नाहीये. त्याच्यामुळे वेगळे काही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च वगैरे जास्त करू नका. रिस्क जास्त घेऊ नका. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर. त्यानंतर आपण विचार करणार आहोत, की तुमचं घरगुती स्वास्थ्य हे नेमकं कशाप्रकारे असेल. जसं की तुमचा जो चतुर्थीश आहे रवी, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. तर या ठिकाणी सुद्धा म्हणजे घरचं जे वातावरण असेल हे सुद्धा थोडंसं गढूळ झाल्यासारखं वाटेल. अर्थात तुमच्याच संदर्भात सांगायचं तर स्ट्रेस टेन्शन थोडं वाढलेलं असेल. फायनान्शियल क्रंचेसचे थोडेसे तणाव तुमच्या मध्ये असतील आणि अशा प्रकारे थोडंसं तुमचं मानसिकता आहे ती थोडीशी नीट व्यवस्थित नसेल. त्यामुळे अर्थातच घरातल्या व्यक्तींबरोबरचं तुमचं इंटरॅक्शन असेल, ते सुद्धा काही नीटसं असणार नाहीत आणि त्याचा परिणाम तुम्हाला घरातल्या व्यक्तींशी नीट न राहणं किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं किंवा मतवैचित्र अशा प्रकारे गोष्टींना काही सामोरं जावं लागेल. तर या संदर्भात तुम्ही काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे प्रेम आहे किंवा
रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये म्हणजे तुमचं लव्ह लाईफ, रिलेशनशिप किंवा प्रेम हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारण तुमचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 13 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 29 तारखेनंतर तो सप्तमात जाणार आहे. तर या ठिकाणी सुद्धा गोष्टी मनाप्रमाणे नाही आहेत. तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. महत्त्वाचं म्हणजे गैरसमज होणं आणि हे गैरसमज टोकाचे होणं आणि त्याचे परिणाम तुमच्या मानसिकतेवरती किंवा दैनंदिन जीवनावर होणं, इथपर्यंत या गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेट होतील. तर काळजी घ्या. छोट्या-मोठ्या गोष्टींनी थोडंसं दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल जास्त अतिचिकित्सक राहू नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. नाहीतर त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर किंवा रिलेशनशिपवरती सुद्धा होईल. खास करून ज्या वृषभ राशीच्या महिला आहेत, ज्यांनी गर्भधारणा केलेली आहे, तर त्यांनी सुद्धा काळजी घ्या. तर आरोग्याच्या संदर्भात थोडे बहुत कॉम्प्लिकेशन या दरम्यान होतील. आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे जर का तुम्हाला त्रास किंवा लक्षण दिसले, जरूर त्याच्यावरती काम करा. डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा जे तुम्ही कष्ट घेताय किंवा जे तुम्ही एफर्ट किंवा प्रयत्न करत हे थोडेसे यामध्ये तो वाढवणं गरजेचं आहे. मनाप्रमाणे रिझल्ट मिळणं थोडंसं कठीण असेल, काळजी घ्या. त्याचप्रमाणे यानंतर आपण विचार करणार आहोत वैवाहिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक सुखामध्ये. तर तुमचा जो सप्तमेश आहे, जो की मंगळ आहे, तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दिनांक 28 तारखेनंतर तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. या ठिकाणी रवी सुद्धा आहे. लक्षात घ्या, ग्रहमान या ठिकाणी म्हणावं तेवढं काही तुमचे पाठ सोडत नाही किंवा तेवढंच चांगलं नाहीये. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार हे तुमच्याकडे थोडंसं हावी झाल्यासारखं असं मला वाटेल, की वैवाहिक जोडीदार तुमच्यामध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. मग ते वादविवाद वाढत जातात. खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो. अशा प्रकारचे अनुभव या महिन्यात येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात. काळजी घ्या. स्वतःवर ते नियंत्रण ठेवणं किंवा स्वतःवर ते संयम राखणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या तुमचं जे करियर आहे त्या संदर्भात. आता हा जो करियरचा भाग आहे, हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभफलदायी असा राहील. कारण तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मार्गस्थ सुद्धा आहे, स्वतःच्या राशीमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्या फील्डमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. एक तसं पाहिलं तर एकटा जो शनी आहे, हा शनी तुमची संपूर्ण जी राशी आहे तरुण नेल. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण आत्तापर्यंत जे काही आपण बोललो, बरचसं निगेटिव्ह होतं, बरचसं नकारात्मक होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आशेची काही उमेद किंवा आशेचं काही किरण दिसत नव्हतं. परंतु हा जो शनी तुमच्या भाग्यस्थानात, तुमच्या दशमस्थानामध्ये भ्रमण करतोय, हा मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी आहे. त्याच्यामुळे एकटा शनी हा तुमच्या संपूर्ण पत्रिकेला तरून घेऊन जाईल. त्याच्यामुळे मनामध्ये आलेले जे थोडेसे भीतीचं जे वातावरण होतं किंवा कलुषित जे होईल, ते संपूर्णपणे त्या बाजूला करा. काळजी करू नका. परंतु यामागे सुद्धा एक सांगण्याचं सूत्र असंच आहे, की जरी तुमच्यासाठी शनी खूप चांगला असेल, तरी इतर ग्रहाच्या संदर्भात सुद्धा अगदी बिनधास्त होणं किंवा थोडंसं बेछूट होणं, बेधुंद होणं, हा प्रकार मात्र टाळणं गरजेचं राहील. तुम्हाला प्रत्येक निर्णय हा विचारांतीच घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय आवश्यक राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर एक तुमचं करिअरच्या संदर्भात गोष्ट वगळली, तर बाकीच्या गोष्टींमध्ये, बाकीच्या क्षेत्रामध्ये अपेक्षेप्रमाणे ग्रहमान नाही. थोडंसं तुम्हाला या महिन्यामध्ये शांतीने घ्यावं लागेल, थोडं संयम आणि गोष्टी कराव्या लागतील. मग गोष्टी येथे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला घडताना दिसून येतील. अर्थात त्याच्यासाठी पुढचा महिना उगवावा लागेल. या महिन्यात मौनम साधूचा साधनं हे सुभाषित लक्षात ठेवा. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. तर दिनांक 5 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि शुक्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग करणार आहे. तर खास म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही चांगल्या घटना, काही शुभफलदायी घटना घडतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काही घटना किंवा शुभ म्हणजे तुम्ही कार्यक्षेत्र संदर्भात नवीन काही करायचं झालं करायचं असेल, जर तुम्ही कुठला बिझनेस करत करत असाल, काही नवीन काही करायचं असेल, तर नोकरी चालू करू शकता. त्या संदर्भात नवीन काही अपॉर्च्युनिटी तुम्हाला येऊ शकते. जे व्यक्ती जॉबलेस आहेत, म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या जॉबलेस आहेत, त्यांना जॉब वगैरे मिळण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात राहील. शुक्र शनीचा जो त्रिकोण आहे तुमच्या षष्ठ दशम स्थानातून होतो आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर दिनांक 8 तारखेला बुध आणि गुरूचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करायला आणि गुरु जो की तुमच्या 20व्या स्थानात भ्रमण करतो. अर्थात तो वक्री आहे. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण योग शुभ फलदायी राहील. खास करून बुध आणि गुरु असं मी सुरुवातीला सांगितलं, तुमच्या राशीकरता पैसे देणारे ग्रह आहेत. तर साधारण या दोघांचा त्रिकोण योग जरी तुमचा अष्टम किंवा व्यय स्थानातून होत असला, तरी तो अतिशय शुभ फलदायी राहील. खास करून तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळतील. असे लाभ की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नव्हता. बऱ्याच असं होतं, की आपण काम करतो, पण त्या संदर्भात लाभाची अपेक्षा धरत नाही किंवा लाभाची अपेक्षा धरली तरी ते लाभ त्यावेळेला मिळत नाहीत. नंतर काहीतरी जाऊन ते मिळतं. अशा प्रकारचा काय अनुभव तुम्हाला बुध गुरूचा हा जो त्रिकोण योग तुमच्या व्यय आणि अष्टमातून होतोय दिनांक 8 तारखेला त्याच्या आसपास अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शुक्र आणि हर्षदचा प्रतियोग होणार आहे. हर्षद जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. लक्षात घ्या, या दरम्यान तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे
जे महिला कर्मचारी असतील त्याच्यापासून थोडं सावध राहणं गरजेचं आहे. छोटे-मोठे गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. थोडंसं लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही अनुभव अगदी छोट्या प्रमाणात या दरम्यान होऊ शकतील. तर आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. आता ही जी युती आहे, ही युती तुमच्या 8व्या सणात होणार आहे. लक्षात घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या आणि महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान अ, अ, जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, मोठे ट्रेड करू नका. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 7व्या सणामध्ये भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या लाभ सणांमध्ये भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. त्या संपूर्ण आपल्या चर्चेमध्ये आपण बघितलं असेल, की वैवाहिक धर्माचे नातेसंबंध म्हणावे तेवढे स्मूथ किंवा चांगले राहणार नाहीत. परंतु हा जो शुक्र नेपच्यूनचा त्रिकोण योग तुमच्या सप्तम आणि लाभ सणामध्ये होतोय दिनांक 25 तारखेला. या दरम्यान जे काही ताणले गेलेले नातेसंबंध आहेत, ते परत बऱ्याच प्रमाणात पूर्ववत होतील. तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगली राहील आणि हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला गुरु आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या व्यय आणि अष्टम स्थानातून. मंगळ आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या अष्टमामध्ये आणि बुध आणि नेपच्यूनचा केंद्रक सुद्धा होणार आहे तुमच्या अष्टम आणि लाभ स्थानात. आता इथे लक्षात घ्या, महत्वाचं म्हणजे जी गुरु आणि रवीचा जो त्रिकोण आहे तुमच्या अष्टम आणि व्यय स्थानातून होणार आहे, तो तसा पहिल्यांदा शुभ फलदायक राहील. परंतु तुमच्या राशीकरता जो गुरु आहे नंबर 1 चा शत्रुग्रह होतो, जो की तुमच्या व्यय स्थानातून वक्री सुद्धा आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे जे लाभ असतील ते थोडेसे लिमिटेड असतील. त्याचप्रमाणे अनपेक्षित लाभ वगैरे चांगले मिळेल आणि ज्या म्हणजे गृहिणी आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी खूप चांगला राहील. तुमचे इन-लॉज असेल, तुमचे जे सासरकडच्या मंडळी असेल त्यांच्याबरोबर नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील. या ठिकाणी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. कागदोपत्री व्यवहारात फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील आणि या दरम्यान इझी मनीच्या मागे जाऊ नका. तुम्ही 100% फसाल, तर ही काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे किंवा तुमच्या दोघांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. थोडंसं जे सुरुवातीला सांगतोय त्याप्रमाणे मौनम सर्वार्थ साधनम. स्वतःच्या शांत राहा, संयमाने काम घ्या. हा महिना तुम्हाला थोडंसं पास ऑन होणं गरजेचं आहे. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे पुढच्या महिन्यापासून निश्चित होतील. याचप्रमाणे या महिन्याचे जी अमावास्या आहे ती 12 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 26 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावास्येच्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडं जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावनातीत येतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याच वेळा चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये स्वतःवरती नियंत्रण ठेवणं, स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील आणि अगदीच काय वाईट असं नाहीये, कारण शनी हा सगळ्या गोष्टींना तुम्हाला तारून नेईल. एकटा ग्रह जो की राजयोगकारक आहे, तुमच्यासाठी शुभफलदायी असाच राहणार आहे. तर मित्रांनो, हे होतं डिसेंबर 2023 करताचं वृषभ राशीचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.